श्वेतांबर संघ आहे, या संघाचा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा जवळपास 5,000 स्क्वेअर फीटचा जो भूखंड आहे त्याच्यावरती ताबा बेकायदेशीररित्या मारून संग्राम जगताप यांनी त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय त्या ठिकाणी टाकलंय. हे कार्यालयाची बिल्डिंग आहे. म्हणजे पूर्वी या ठिकाणी ही जी तुम्हाला मोकळी जागा दिसते ना, त्या मोकळ्या जागेमध्ये एक हुंडीकरी चाळ नावाची चाळ होती. या ठिकाणी काही भाडेकरू होते. संग्राम जगतापांनी दहशत दादागिरी त्या ठिकाणी करून त्या लोकांना हुसकावून लावलं. तुमचं स्वागत आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डिंगचं प्रकरण जे काय चर्चेमध्ये होतं आणि आता परत एका जैन बोर्डिंगचं प्रकरण चर्चेमध्ये आहे. आपल्या बरोबर किरण काळे सर आहेत. सर, काय सांगाल, कुठलं प्रकरण आहे नेमकं तुम्ही आरोप करतात? राज्यातलं जे काही हिंदुत्ववाद्यांचं तथाकथित सरकार आहे त्या सरकारमध्ये हिंदूंच्या आणि जैन बांधवांच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या काही सुरक्षित नाही. आपल्या सगळ्यांना माहिती की पुण्यामध्ये जे काही जैन बोर्डिंगचं एचएनडीचं हॉस्टेलचं प्रकरण घडलं त्याची पुनरावृत्ती अहिल्यानगरमध्ये या सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू आहे. जागा त्यांनी हडपलेली आहे. म्हणजे पुणे नगर शहरामधलं जे काही श्री ऋषभ जैन श्वेतांबर संघ आहे, या संघाचा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा जवळपास 5,000 स्क्वेअर फीटचा जो भूखंड आहे त्याच्यावरती ताबा बेकायदेशीररित्या मारून संग्राम जगताप यांनी त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय त्या ठिकाणी टाकलंय. त्या कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोज पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी चालतात. त्या ठिकाणी गुंडांना आश्रय दिला जातो. महाराष्ट्रातील जे काही गुंड आहेत त्यांना त्या ठिकाणी दडवून ठेवण्याची जागा त्यांनी केलेली आहे. हा जो काही प्रकार सुरू आहे त्याची आम्ही त्या ठिकाणी निंदा करतो. आम्ही काल त्या ठिकाणी पुण्यामध्ये जे काही जॉईंट चॅरिटी कमिशनर आहे यांच्यावर मी स्वतः लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी हा जो काही त्यांनी घाट घातलाय हा घाट आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. बरेच आरोप झाले पुण्यातला प्रकरण चर्चेमध्ये आल्यानंतर. तुमच्याकडे नेमके काय पुरावे ज्याच्या आधारावरती तुम्ही सगळे हे आरोप करता? की हे जे कार्यालय आहे हे कार्यालयाची बिल्डिंग आहे. म्हणजे पूर्वी या ठिकाणी ही जी तुम्हाला मोकळी जागा दिसते ना, त्या मोकळ्या जागेमध्ये एक हुंडीकरी चाळ नावाची चाळ होती. या ठिकाणी काही भाडेकरू होते. संग्राम जगतापांनी दहशत दादागिरी त्या ठिकाणी करून त्या लोकांना हुसकावून लावलं. त्या जागा खाली करून घेतल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं कार्यालय टाकलं. या बाजूला जे काही तुम्हाला इथे छोटी इकडे बाजू ही मोठी खरं गेट मध्ये पूर्ण दिसत नाहीये. त्या ठिकाणी पूर्वी जैन समाजाचे जे काही साधू महाराज आहेत, साध्वी आहेत, ते धर्म कार्यासाठी प्रसार करताना विहार करताना त्यांच्या विश्रांतीची जागा त्या ठिकाणी होती. प्रवचनं चालायची, धार्मिक कार्य चालायचं, स्थानक म्हणून त्याचा उपयोग व्हायचा. आज त्या ठिकाणी संग्राम जगतापांनी त्या जागेला बुलडोझर लावून स्वतःचं अजित पवारांच्या राष्ट्रीय पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी टाकलेलं आहे. हा नुसता आरोप नाहीये. माझ्याकडे या ठिकाणी सिटी सर्वेचा उतारा आहे. हा उतारा हा आजच्या तारखेचा उतारा आहे. या उतारात आपण जर पाहाल तर या ठिकाणी ट्रस्टचं नाव आजही या उतार्यावरती दिसतंय. या ठिकाणी ट्रस्टींची नाव आहेत. एक नाव इथं आपलं दिसेल ते आहे श्रीमती मंगूबाई हिरालाल बोरा यांनी वयाच्या 17व्या वर्षी 1975 साली एक डीड त्या ठिकाणी केलं होतं, मृत्यूपत्र केलं होतं. आणि त्या माध्यमातून त्यांनी या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये या ट्रस्टला दिल्या. या त्यांनी स्पष्ट म्हटलंय ही जागा कोणालाही कोणत्याही कारणासाठी देऊ नये, याचा वापर केवळ धर्मकार्यासाठी करावा. माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवाभाऊंना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादांना जाहीर सवाल आहे की तुमच्या आमदार संग्राम जगतापांचं त्या ठिकाणी हिंदुत्व आहे का? म्हणजे जैन बांधव जे आहेत ते तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्यामध्ये समाविष्ट होत नाहीत का? मला त्या ठिकाणी मंत्री नितेश राणे, त्याच्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, नंतर संग्राम महाराज भांडारे या सगळ्यांना विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही अहिल्यानगरमध्ये येता आणि अहिल्यानगरला या राज्यातली दंगल घडवण्याची प्रयोगशाळा म्हणून त्या ठिकाणी पाहता, सतत बरकाऊ स्टेटमेंट्स करायचे, सतत काहीतरी वेगळं बोलायचं. म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करून हिंदूंच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी राजकीय वापर या गोष्टींचा करायचा. आणि दुसरीकडे जैन अल्पसंख्याक समाजाच्या ज्या जागा आहेत, भूखंड आहेत, ते तुमच्या आमदारांनी सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी बळकावायचा. हा प्रकार चालणार नाही. राणे, पडळकर, भांडारेंना मी आता जाहीर निमंत्रण आपल्या माध्यमातून देतो. आता हिंमत असेल ना तुम्ही अहिल्यानगरमध्ये या आणि त्या ठिकाणी जैन समाजाचा हा मंदिर ट्रस्टचा जो भूखंड आहे तो भूखंड वाचण्यासाठी मोर्चा काढून दाखवा. हा रस्त्यावर उतरून दाखवा. ही जी काही तुम्ही चालवली ना सगळी महाराष्ट्रातली जी काही ही थेरं जनता खपून घेणार नाही. मी ठाकरे शिवसेनेच्या वतीने अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगतो, हा भूखंड आम्ही मोकळा करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संग्राम जगतापांनी हा भूखंड रिकामा करावा. ट्रस्टींनी या बाबतीमध्ये जे काही तारखेने पाप केले ते पाप त्यांनी त्यांचं थांबवावं आणि हा भूखंड आम्ही मोकळा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर त्यांच्या नेत्यांकडे तुम्ही तक्रार करणार आहे, अजित पवारांकडे तक्रार करणार तुम्ही याबाबतीत? काय तर बघू ना, एक एक करून ह्या सगळ्या गोष्टी होतील. खरं तर पुण्यामध्ये आज मी या ठिकाणी आहे. जैन समाजाचे जे काही धर्मगुरू आहेत म्हणजे सगळ्यांना वंदनीय, आम्हाला वंदनीय आहेत, तर त्यांच्या त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना या सगळ्या बाबतीत
बाबतीमध्ये मी कागदोपत्रांशी अवगत करणार आहे, त्यांना माहिती देणार आहे. पाहूयात एक एक करून ही मुवमेंट जी कशी जाते पुढे. पण एक मात्र निश्चित आहे की या मंदिराची जागा वाचवण्यासाठीचा जो लढा आहे तो लढा त्या ठिकाणी आम्ही उभा करत आहोत. मग कधी ही जमीन कधी बळकावली, कधी तुम्ही म्हणताय हा 500 स्क्वेअर फूटचा परिसर आहे, कधी बळकावली ही? 1.5 वर्षांपासून हा भूखंड त्यांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर ताब्यात घेतलाय आणि त्याच्यावरती बेकायदेशीररित्या बांधकाम जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे? तुम्ही कशा पद्धतीने लढा देणार? जागा वाचवायची, त्यासाठी वाटेल त्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं लढा उभा करायचा, हाच त्या ठिकाणी आमचा एक सिंगल पॉईंट अजेंडा आहे. नक्कीच. तर हे होते शिवसेनेचे ठाकरे गटाचे किरण काळे, आणि यांनी जे आहे ते आता गंभीर आरोप जे आहे ते राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या संग्राम जगताप यांच्यावरती केलेले आहेत. आणि पुण्यामधील जो जैन बोर्डिंगचा वाद गाजला त्यानंतर ना आता नगरमधीलही एक जागा सत्तेतील एका आमदारानं बळकावल्याचा हा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. याबाबतच्या आणखी काय अपडेट येतात, यामध्ये काय आणखी पुरावे त्यांच्याकडे असणार आहेत, किंवा याबाबत आणखी काय कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार. नवराष्ट्रासाठी निखिल सुप्रे, पुणे.